सर्वांना पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा। हे बघा आता मम्मीनी हे काढलेत दागदागिने। काय काय मम्मी बनवले सांग। हा हार, हे कानातले आणि या बांगड्या। सुंदर अशी पिठोरीची मांडणी झालेली आहे आणि या मांडणीत आपण मांडलेलं आहे लवे, अजून इथं हे ते हळदीची फुलं आहेत, परत ते टेड्डे आहेत आणि त्याच्या मागे तिकडं वाडाच्या फांद्या आहेत आणि त्यासोबतच आपण पिठोरीला मान दिलेला आहे दागदागिन्यांचा, ज्यात नेकलेस आहे, बांगड्या आहेत आणि कानातले आहेत। त्यासोबतच तिकडं आपल्या तांदळाच्या पिठाचे फळं बनवलेले आहेत, चिंच आहे, परत आंबे, केली वगैरे आणि बोरं पण आहेत आणि इकडं सर्व मांडणी केलेली आहे मम्मीने। छानसे असं मोदक वगैरे केलेले आहे, इथं पंचपक्वान पण केलेलं आहे आणि ह्या दिवशी आहे ना हळद कुंकू सोबतच आपली रेती वाहतात पिठोरीला। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, महादेव महादेव। नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती। सर्वांना पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपल्याला टाइम झालेला पिठोरी घरात आणायचा। जर तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल तर पिठोरी आपण बाहेरच ओट्यावर ठेवलेली, तिला आतमध्ये आणली नव्हती। तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि पिठोरी पूजनाचा टाइम झालेला आहे, तर आता आतमध्ये आणण्याच्या वेळेला हे बघा अशी त्याची आधी पूजा वगैरे, पाय वगैरे धुतले जातात। हर जरा फेसवर स्माइल तर ठेव, काय हसतंय, बोला हर हर महादेव। मस्त कुर्ता बिर्ता घातलेला आहे। मी जस्ट आलो घरी, याने कुर्ता घातलेला बघितला म्हणून मी पण कुर्ता घातला, असू दे आहे तर घालून टाकला। चला हर हर महादेव, हर हर महादेव, अरे बोल हर हर महादेव, हे जय बोल हर हर महादेव। इथं हे बघा जे हे दागिने केलेले आहेत मम्मीने। बघ मम्मी काय काय केले, मांडू दे मग सांगते। चालेल, पहिला मांडणी करू दे। आता सर्व मांडणी करून घेतो इथंच आणि मग तुम्हाला दाखवतो कसं काय काय मांडतात ते। नाही इथे करायचे ना, हा इथंच मांडणी करायचे सर्व आणि कशी मांडणी करतात ते पण तुम्हाला दाखवतो मी आता। महादेव बघा, केलीचा पान सगळ्यात आधी खाली टाकलेला आहे, त्याच्यावरती नंतर हे सर्व जे आपण आणलंय सकाळी। आता हा डिंड्याचा पाला, हा आपल्याला भेटलाय, अंगठी आणि कडा घालूनच पूजन करायचं। ओके, म्हणजे तो दुर्वाची अंगठी आणि लव्याचा कडा, 16 लवे, इकडे 16 आणि त्या साईडला 16 टाका, या साईडला 16। पण यावेळेस पावसाच्या मुलं लवे काय कमी कमी भेटले वाटतं, आहेत ना 32 आहेत, बाबांनी मोजून दिले। छान असं मम्मीने आता सर्व मांडून घेतले। मम्मी काय काय मांडले सांग जरा। लवे मांडले, हा त्यानंतर ते हे वडाची पानं, तेड्डा, हे हळदीचा फूल, चारच गोष्टी मांडल्यात ना मध्ये। ही कलई, ती वरतून टाकायची असतं ना, ही कलई। ओके, आणि हा नारली ताना, म्हणजे ती नारली नाही, हा वेगळी नारली। हे बघा ही अशी जरा वेगळी नारली असतं बघा। छान असं मम्मीने मांडून घेतलेलं आहे आणि आता खाली सर्व ते दागदागिने बनवलेत मम्मीने, ते आता खाली मांडून घेतल्यावर मी तुम्हाला दाखवतो कसं काय असतं ते। हे बघा आता मम्मीने हे काढलेत दागदागिने। काय काय मम्मी बनवले सांग। हा हार, हे कानातले आणि या बांगड्या मस्त बनवले। मान देतात का पिठोरीला? का पिठोरीचा मान आहे, इतर दिवशी कुठं देतो आपण, याच दिवशी देतो। आणि हे आंबे, केली, बोर, लवे, चिंचा आणि या पातोऱ्या बोलतात त्यांना। हे पहिल्यांदा बनवलेत का असले आंबे वगैरे? बनवतो पण कलर नव्हते केले, यावेळेस कलर केले। बघा दरवर्षी बनवतो असं।
फळं बनवल्यात जराशी. कशाची बनवल्यात सांग ते पण. पिठाची, आपल्या तांदळाच्या पिठाची ना. सगळं तांदळाच्या पिठाचं बनवलं. सगळं तांदळाच्या पिठाचं. हे लवे, हे लवे आहेत ना, त्याच्यामुळे इथे हे पिठाचे लवे. 5 फळं. 5 फळं. बघा मोदक आणि लाडू. नारळाला दे रे. त्या काकड्या दे. काकडी. कुठलंही कार्य करताना गणपती शिवाय म्हणजे गणपतीची पूजन केल्याशिवाय कुठलंही कार्य पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे पहिला गणपतीचा पूजन. म्हणजे गणपतीचा वेळ आहे का? हा, गणपती वेळा. वरती काय झाला. सुंदर अशी पिठोरीची मांडणी झालेली आहे आणि या मांडणीत आपण मांडलेलं आहे लवे, अजून इथं हे ते हळदीची फुलं आहेत, परत ते टेड्डे आहेत आणि त्याच्या मागे तिकडं वाडाच्या फांद्या आहेत. आणि त्यासोबतच आपण पिठोरीला मान दिलेला आहे दागदागिन्यांचा. त्यात नेकलेस आहे, बांगड्या आहेत आणि कानातले आहेत. त्यासोबतच इकडं आपल्या तांदळाच्या पिठाचे फळं बनवलेले आहेत, चिंच आहे, परत आंबे, केली वगैरे आणि बोरं पण आहेत. आणि इकडं सर्व मांडणी केलेली आहे मम्मीने. छानसे असं मोदक वगैरे केलेले आहे. इथं पंचपक्वान पण केलेलं आहे. आणि ह्या दिवशी आहेत ना, तर हळद कुंकूसोबतच आपली रेती वाहतात पिठोरीला, जो की पिठोरीचा मान असतो. तर सर्व मांडून तर झालेलं आहे, तुम्ही जसं का माझ्या मागे बघू शकता. आणि आता वेळ झालेली आरतीची. चला आपण आता आरती करून घेऊया. सर्वांगी सुंदर गुणाची कंठी झळके माळ मुक्ताफळाची. देव जय देव जय मंगळमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. हर हर महादेव. हर हर महादेव. आणि कडागा ते मध्ये नको येऊ. आमच्या एसबीच काम. 2 मिनिटं. हर हर महादेव. हर हर महादेव. काय देतं ते सांग ना. ही कलईचा पान आणि फूल हा. कानात घाल. ठीक आहे, त्यांच्या पण मध्ये सगळ्यांना घ्या. राजके जय घे कानात टाक. तिथे उभं राहता जा. टाक कानात. हर हर महादेव. घ्या हे बघा आता प्रसाद दिलाय, खीर. महादेवाचा प्रसाद खीर. ग्रहण करो. काय बोलला अरे पाणीच न सोडला. तुम्ही यार थांब 1 मिनिट थांब. मग खा. थांब, ये की. जरा पाणी थोडे दम या तर तुम्ही दोघं व्हिडिओ तुम्ही फोटो घ्या आता. तो व्हिडिओ बनतोय. या हर हर महादेव. आपल्या इथल्या पिठोरीला काकींनी नवस केला होता काहीतरी, तर काकींनी एक नारळ आणि काय आणले ते ओटी भरली. हे बघा ही आमची नानी आहे जी फक्त पिठोरीलाच येतं घरी. आता दाखवलं तोंड. फक्त पिठोरीला येतं घरी, फक्त पिठोरीला येतं घरी. असंच आहे. अजून पाहुणे आले कोणतरी काय र यो नेहमीच मला बोलत असतं, मला ब्लॉगमध्ये घे, मला ब्लॉगमध्ये घे. आता आहे तर कर ना, आहे तर हे ऐकर. हां ब्लॉग बघतं का नाही? फक्त कुठला बघला लास्ट? अरे अयोध्याला जाऊन जमाना झाला. कोणता बघला? कोणता? आता एकच बघले मी आता ब्लॉग. एकच बघले. ए तू सांग, तू सांग, तू घरी जा. घरी जा कुठं? हा यो अपडेट आहे, जरा अपडेट आहे. डेकोरेशन. तू कुठं अयोध्येलाच आहे का अजून? अयोध्याचा ब्लॉग किती होता माहिती का? दुसरा का तिसरा? चौथा ब्लॉग
50 ब्लॉग टाकले आज सकाळीच. तू 4थे ब्लॉग वाटकले. ये पाय पडाले आतमध्ये. तर पिठोरी पूजन झालेलं आहे आणि आम्ही सर्व आता जेवायला बसलोय. तर काय काय जेवायला मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. अरे एवढंच दिलं ना. इथं कसली माठाची भाजी आहे का मेथीची भाजी? माठाची भाजी आहे. एवढीशीच भेंडीची भाजी दिली. इथं बिरडा आहे, वरण भात, आलूवडी आणि पापड, खीर केले. हे बघा ही सगळी मंडळी इथं जेवायला बसले. हे 2 नवीन पाहुणे जेवायला आले. आणि ही जी माणसं आहेत ना सकाळी रात्री सांगून जातात का आम्हाला फोन कर. सकाळी एक फोन मध्ये मी उठल तसा बोलतं. काय झाला काय समस्या काय आली तुमची? उठलो होतो मी बोललो आता एवढी जण गर्दी होईल गाडीत म्हणून मी नको बोललो. कोण एकटाच गेलतो सकाळी मी. मनानंतर समजला बाबांनी सांगितलं. हे बघा हे दोघे येणार होतं पण का आलं ना पिठोरी आणायला. असं सिद्धू बाय जेव ए गणपतीची तयारी कितपर्यंत झाली तुमची? कपडे पुढे काय मग कसली तयारी चालू तुझी आता? आरतीची काय तयारी करत तू? हा बरोबर. तुझी तयारी झाली का? मला कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे आरतीला. दे चला जेवण घेतो मस्त. कुठून सुरुवात करू? बिरडा आणि वरण भात. तर पिठोरीचं पूजन आणि सर्वांचं जेवण पण झालेलं आहे. आणि आता ह्या पिठोरीचं आहे ना पहाटे 4 ते 5 वाजता विसर्जन करायला न्यायला लागतं तल्याजवळ. तर मी तर जागा राहणार नाही. सकाळी लवकर उठायचंय. सो मी झोपणार आहे. नंतर जर समजा गेलोच तर मी तुला पण तुम्हाला व्हिडिओ दाखवून कसं काय विसर्जन असतं. तर आम्ही आता चाललोय पिठोरीचं विसर्जन करायला. विसर्जन म्हणजे एक्झॅक्ट विसर्जन असं नसणार आहे. फक्त त्याच्या बाजूला ठेवायला सांगितलं आम्हाला. नानाने काय घेतलं? पिठोरी नाही आहे सगळा आजचा कचरा ते तिथं टाकायचे. आणि नाना मग तुझी गणपतीची तयारी मकाराची कितपर्यंत पोहोचला? तिथं अजूनपर्यंत कोण नसल्यापासून तिथपर्यंत मी पोहोचलो. कुठं सुरुवातीपासून काय काय थीम काय तुझी? थीम ती आता बघू. अजून थोडी सस्पेन्सच ठेवले. म्हणजे त्याचा पण ब्लॉग बनवता का? काही म्हणजे काही जणांना फक्त माहिती आहे ते काय थीम असणार आहे. एक काम करू मग त्याचा आपण एक वेगळा ब्लॉग बनवू. कारण की जरा चांगली एक क्रिएटिव्ह थीम असणार आहे नानाची. त्याचा बघू जसं जमल तसं आपण ब्लॉग बनवू. आणि म्हणजे नाना ना जरासा क्रिएटिव्हच माणूस आहे. त्यांनी एकदा ना असं डोंगराचा मखर बनवलेला. डोंगराचा माहिती नाही का? डोंगराचा मखर बनवलेला असं याच्या हॉलोजन वगैरे लावून सुकवलेला सगळा. कुठे ठेवायची? इथे ठेवू. इथे कुठे ठेवतात? बोला हर हर. हे चप्पल तर काढ आता ठेवता ना. कशी ठेवतात? आडवी ठेवता खूप काय माहिती नसलं. माहिती नाही काही अशी लोकांना पाठवली. हे ना आडवीच ठेवतात. इकडे ठेव. अशी ठेव. अशी ठेव. अशी कर. अशी ठेव. अरे इकडं अशी कर ना. ती पोतली कार. हा ठेव. अरे 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 यो आपण हा नैवेद्य आपण प्लास्टिकची पिशवी टाकत त्याला टाकून येऊ. काय काय हे सगळे दिवं वगैरे होते बाबा चिकट खाली दिवे वगैरे होतं ना ते आपण टाकू. मासं तरी खातील ना. मासं बघा मासं. हे बघा तर झालेलं आहे पिठोरी मातीचं विसर्जन. आणि आम्ही आता निघतोय घरी जाऊन झोपतो मस्त. आणि सकाळीचा ब्लॉग मी टाकणार आहे. सो सर्वांनी बघा. आणि कसं वाटलं सर्व या बघून म्हणजे पूजन वगैरे हे सर्व बघून कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.